नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे आतापर्यंतचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण याच्या आधी जेवढे व्हिडिओ अपलोड केले ते सगळे मॅथ्स 1 म्हणजे अल्जेब्राचे होते. अल्जेब्राचे 2 चॅप्टर्स आपण कंप्लीट केले आणि आजपासून आपण जॉमेट्री म्हणजे M2 ला सुरुवात करणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये M2 चा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी वेगवेगळ्या फिगर्सशी रिलेटेड असते. म्हणजे सर्कल, सिमिलर सर्कल्स असतात, सिमिलर ट्रायंगल्स, सिमिलर रेक्टँगल्स, सिमिलर स्क्वेअर्स. पण आपल्याला या चॅप्टर मध्ये जी शिकायची आहे ती फक्त सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला फक्त ट्रायंगल्सचा अभ्यास या चॅप्टर मध्ये करायचा आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 1 वरती लेट्स स्टडी दिलेले आहे. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते त्यांनी आपल्याला त्यामध्ये दिलेले आहे. आपण एकदा ते वाचून घेऊया. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, टेस्ट्स ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, the ratio of the intercepts made on the transversals by 3 parallel lines. सगळे टॉपिक्स याच्यामध्ये जे आहेत ते सगळे इझी आहेत. हा पूर्ण चॅप्टर जो आहे हा चॅप्टर खूप इझी आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगलशी रिलेटेड सगळं काही शिकायचं आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या ट्रायंगल्स बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन आधी घेऊया की तो बेस आपला पक्का असला पाहिजे. तो बेस आपला पक्का असेल तर बाकी ट्रायंगलशी रिलेटेड ह्या जे पुढचे जे काही आपल्याला शिकायचं आहे या चॅप्टर मध्ये हे तुम्ही सहज शिकू शकणार आहात. बघा, मी इथे एक ट्रायंगल काढलेला आहे. ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल ABC. बरोबर. हा ट्रायंगल जो आहे हा आहे ट्रायंगल ABC. मी या ज्या 2 ब्लॅक लाईन्स काढलेल्या आहेत ना, मी त्या लाईन्सना एरो काढलेला नाहीये कारण या लाईन्स म्हणजे मी जॉमेट्रिक फिगर्स म्हणून काढलेले नाहीयेत. तर या लाईन्स म्हणजे तुमच्या नोटबुक वरच्या लाईन्स आहेत असं समजा. मग यामध्ये तुम्हाला आता जे शिकायचं आहे सगळ्यात पहिला टॉपिक जो तुमचा आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. मग जेव्हा आपल्याला 2 ट्रायंगल्सचा विचार करायचा आहे तर त्या ट्रायंगल्सचा एरिया म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. तुम्ही खूप आधी शिकलेला आहात. हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. इथे आपल्याला 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बघायचा आहे. म्हणजे आपल्याला एका वेळेला 2 ट्रायंगल्स काढावे लागणार आहेत. मग ते 2 ट्रायंगल ज्या वेळेला आपल्याला काढायचे आहेत त्यावेळेला त्या दोन्ही ट्रायंगलचं बेस आणि हाईट यांच्या संबंधित तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे कधी 2 ट्रायंगलचे बेस इक्वल असतील, कधी त्या 2 ट्रायंगलच्या हाईट इक्वल असतील, किंवा कधी त्यांचं बेस आणि हाईट काहीच इक्वल नसेल, किंवा कधी दोन्ही ट्रायंगलचं बेस आणि हाईट दोन्ही पण इक्वल असेल. अशा वेगवेगळ्या संबंधांमध्ये तुम्हाला त्या 2 ट्रायंगलचा स्टडी इथे करायचा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे हा मी ABC ट्रायंगल काढलेला आहे. या ट्रायंगलचा बेस कोणता आणि हाईट कोणतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता या ट्रायंगल मध्ये कुठेच 90 डिग्रीची खूण केलेली दिसत नाहीये. बरोबर. मग नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्हाला त्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचा अँगल त्या ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइड वरती दिसत नाही तोपर्यंत त्या ट्रायंगल
या ट्रायंगल मध्ये इथे कुठेच 90 डिग्रीचा अँगल आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे या ट्रायंगलची हाईट दिलेली नाहीये. त्यामुळे या ट्रायंगल मध्ये बेस कोणता आणि हाईट कोणती आपल्याला जर विचारलं तर आपण असं सांगू शकतो की या ट्रायंगल मध्ये हाईट दिलेली नाहीये. बरोबर. मग आता हाईट कशी काढायची? मग समजा या ट्रायंगल मध्ये मी हा जो ए व्हर्टेक्स आहे, या व्हर्टेक्स मधून मी एक लाईन काढली. या ठिकाणी मला हा 90 डिग्रीचा अँगल मिळाला डी पॉइंट जवळ. बरोबर. या एडी ला आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर. एडी हा सेगमेंट आहे, हा परपेंडिक्युलर आहे. हा कोणत्या साइड वरती ट्रायंगलच्या आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे? तर बीसी साइड वरती आपण तो परपेंडिक्युलर काढलेला आहे. मग आता इथे लक्षात ठेवायचं की ज्या ट्रायंगलच्या साइड वरती आपण तो परपेंडिक्युलर काढलेला आहे ती साइड म्हणजे बेस असणार आहे. म्हणजे इथे BC ही साइड म्हणजे बेस आहे. इथे बेस आहे BC आणि ही आहे हाईट. मी बेसला इथे समजा B हे लेटर घेतलं तर मी इथे हाईटला घेतलं H हे लेटर. म्हणजे BC साइड वरती AD परपेंडिक्युलर काढलेला आहे, इथे BC या बेस वरती काढलेली H ही हाईट आहे. म्हणजे AD सेगमेंट म्हणजे हाईट आहे, कारण इथे 90 डिग्रीचा अँगल दिसतोय. मग ट्रायंगलला या एकच बेस आहे का? तर नाही. जसं मी या BC साइड वरती परपेंडिक्युलर काढलेला आहे तसंच मी AB आणि AC या साइड वरती सुद्धा परपेंडिक्युलर काढू शकते. समजा आता आपल्याला AC या साइड वरती परपेंडिक्युलर काढायचं आहे. मी AC या साइड वरती परपेंडिक्युलर काढणार आहे. मी याला नाव देते, त्या पॉइंटला E. म्हणजे E या पॉइंट मध्ये मी B या व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर काढले. बरोबर. आता हा BE परपेंडिक्युलर काढलाय, हा मी कोणत्या साइड वरती काढला? तर AC या साइड वरती मी परपेंडिक्युलर काढला. म्हणून या ठिकाणी बेस झाला AC. या ठिकाणी बेस आहे AC. मी समजा त्या बेसला B1 घेतलं तर त्याच्यावरची जी BE हाईट आहे ती हाईट म्हणजे येणार H1. म्हणजे तुम्ही कोणत्या साइड ट्रायंगलच्या कोणत्या साइड वरती ती हाईट काढताय त्यानुसार बेस कोणता आहे हे ठरतं. ज्या वेळेला मी बेस BC चा विचार करते त्यावेळेला बेस BC वरती AD ही हाईट आहे. ज्या वेळेला मी बेस AC चा विचार करते त्यावेळेला या AC वरती BE ही हाईट आहे. आता AB ही साइड आहे, या AB साइड वरती आपण हाईट काढूया. बघा, AB ही साइड आहे, या AB साइड वरती CF मी परपेंडिक्युलर काढले. बरोबर. मग आता इथे साइड AB म्हणजे आहे बेस. मी समजा या बेसला B2 म्हणून घेतलं, म्हणजे ही जी CF हाईट आहे ही हाईट म्हणजे येणार H2. बरोबर आहे. म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साइडला तुम्ही बेस म्हणून घेऊ शकता आणि त्या तिन्ही साइड वरती ज्या वेळेला असे परपेंडिक्युलर काढले जातात त्याच वेळेला त्या ट्रायंगलला ती हाईट आहे असं आपण म्हणू शकतो. आता जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर राईट अँगल ट्रायंगलला असं काढायची गरज नाहीये. राईट अँगल ट्रायंगल ज्या वेळेला आपण काढतो
आता इथे समजा या बेसवरती ही हाईट आली किंवा या बेसवरती ही हाईट आली, मग या ट्रायंगल मध्ये तुम्ही कसं म्हणणार, तर इथे 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे PQ ही हाईट आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा 90 डिग्रीचा अँगल दिसेल त्याच वेळेला ती हाईट असणार आहे. मग जर PQ परपेंडिक्युलर आहे, इथे 90 डिग्री आहे, मग जर PQ हाईट आहे, मग PQ कोणत्या साइडवर परपेंडिक्युलर काढलाय, QR वरती, म्हणजे इथे QR हा बेस आहे आणि PQ ही हाईट आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की QR ला तुम्ही हाईट म्हणून घेऊ शकता आणि QR हा PQ वरती परपेंडिक्युलर आहे म्हणून PQ ला सुद्धा बेस घेऊ शकता. म्हणजे ज्या वेळेला राईट अँगल करणाऱ्या दोन साइडचा आपण विचार करतो तेव्हा त्या दोन साइड पैकी कोणतीही एक साइड बेस असते आणि जी रिमेनिंग साइड असेल ती हाईट असते. आणि ही राहिली PR साइड, तर या PR साइड वरती सुद्धा आपण परपेंडिक्युलर काढू शकतो, म्हणजे तिथे सुद्धा आपण हाईट काढू शकतो. येतं लक्षात? आता हा एक ट्रायंगल मी काढलेला आहे. या ट्रायंगल मध्ये मी तिन्ही साइड आणि त्या तिन्ही साइड वरती आपण परपेंडिक्युलर काढून 3 बेस आणि 3 हाईट कसे मिळवू शकतो हे मी तुम्हाला दाखवलं, बरोबर? आता याच्यापैकी समजा आपण फक्त एकच बेस आणि हाईटचा आता विचार करायचा आहे. साइड BC बेस घेऊया आणि त्या BC वरती काढलेला AD हा परपेंडिक्युलर म्हणजे ही हाईट, याचा फक्त आपण विचार करूया. मग आता मला याच्याशी रिलेटेड दुसरा ट्रायंगल जेव्हा तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये काढायचा असेल तेव्हा आता नीट लक्षात घ्या, जर मला असे दोन ट्रायंगल काढायचे आहेत की दोन्ही ट्रायंगलची हाईट मला जर का सेम हवी असेल तर लक्षात घ्या, हाईट जर सेम हवी असेल तर तुमच्या नोटबुकच्या लाईन्स असतात त्या पॅरलल लाईन्स असतात. त्यामुळे तुम्हाला जो दुसरा ट्रायंगल काढायचा आहे त्या ट्रायंगलचा बेस सुद्धा BC तुम्ही नोटबुकच्या ज्या लाईनवर काढलेली आहे त्याच लाईनवरती तुम्हाला दुसऱ्या ट्रायंगलची साइड काढावी लागेल आणि त्याचा व्हर्टेक्स जो आहे, जो बेस तुम्ही या लाईनवरती घेतलाय त्याचा ऑपोजिट व्हर्टेक्स जो आहे तो व्हर्टेक्स सुद्धा या लाईनवरच आला पाहिजे. असं ज्यावेळेला तुम्ही फिगर काढाल त्यावेळेला त्या दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सेम येईल, हे लक्षात घ्या. इथे मी घेतला हा ट्रायंगल PQR. आता इथे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये जेव्हा मी इथून परपेंडिक्युलर काढणार आहे, P पॉइंट मधून मी परपेंडिक्युलर काढला ऑपोजिट साइड वरती PS, तर या दोन्ही ट्रायंगलचा व्हर्टेक्स पण एका लाईनवर आहे आणि त्यांचे बेस सुद्धा एकाच लाईन वरती आहे. याचा अर्थ दोन्ही ट्रायंगल्सच्या हाईट इक्वल आहे, हे लक्षात घ्या. आता त्यांचे बेस इक्वल आहेत की नाही हे तुम्ही तुमच्या स्केलने मोजून सुद्धा सांगू शकता. ज्या वेळेला तुम्ही आपण आता या चॅप्टर मध्ये ज्या वेळेला आपल्याला दोन ट्रायंगल्स काढावे लागतील आणि त्यांनी जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली असेल त्यांच्या बेस आणि हाईटशी रिलेटेड, तर ती लक्षात घ्यायची आहे आणि त्यानुसार ट्रायंगल काढायचा. समजा माझ्या दुसऱ्या ट्रायंगलची हाईट या पहिल्या ट्रायंगलपेक्षा कमी असेल तर मग मला काय लक्षात घ्यावं लागेल की मला त्या ट्रायंगलचा व्हर्टेक्स जो आहे तो थोडा या लाईनच्या आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे या ट्रायंगलपेक्षा या ट्रायंगलची हाईट कमी येईल. मला जर दुसऱ्या ट्रायंगलची हाईट जास्त दाखवायची असेल मग तेव्हा मला काय करावं लागेल की बेस एकाच लाईन वरती ठेवायचा आणि त्याचा व्हर्टेक्स जो आहे तो या लाईनच्या वरच्या साईडला घ्यावा लागेल, म्हणजे या ट्रायंगलची हाईट जी आहे ती हाईट वाढेल. येते लक्षात? बेसचा काहीच प्रश्न येत नाही कारण बेस तुम्ही स्केलच्या मदतीने मोजून काढू शकता. फक्त हाईटशी रिलेटेड फिगर काढताना हे लक्षात ठेवायचे की दोन पॅरलल लाईन्स तुमच्याकडे असतात तर त्या दोन पॅरलल लाईन्सच्या अंदाजाने तुम्हाला या फिगर्स काढायचे आहेत. ज्या वेळेला तुम्ही थिअरम्स वगैरे लिहिणार, थिअरमचे प्रूफ लिहिताना ज्या वेळेला आपल्याला फिगर काढावी लागते तर त्यावेळेला आपल्याला ॲक्युरेट काही मेजरमेंट दिलेलं नसतं, त्यामुळे त्या काही दिलेल्या मेजरमेंटनुसार तुम्हाला त्या साइड्स काढाव्या लागतात असं नाही.
पण जी इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्या इन्फॉर्मेशननुसार तुमचे ज्या फिगर्स असतील त्या फिगर्स प्रपोर्शनेट असल्या पाहिजे. म्हणजे जर मला दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असेल तर त्यांच्या दोघांच्या हाईट मला ते दोन्ही ट्रायंगल्स अशा प्रकारे माझ्या नोटबुकच्या दोन पॅरलल लाईन्स मध्येच काढावे लागतील म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम येईल. लक्षात येते सगळ्यांना. आता या बेस आणि हाईटशी रिलेटेडच आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स जे आहे तर त्या रेशोशी रिलेटेड काही स्टेटमेंट्स आहेत. त्या स्टेटमेंट्सचे प्रूफ आपण इथे बघणार. इथे आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आपण बघतो आहोत. याच्याशी रिलेटेड ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आता आपण बघणार आहोत. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी मी इथे लिहिलेली आहे. जॉमेट्रीमध्ये नेहमी लक्षात ठेवा की जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं मीनिंग आपल्याला समजलं पाहिजे कारण तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे प्रूफ लिहायचे असतात. मग ज्या वेळेला डायरेक्ट स्टेटमेंट दिलेलं असलं तर 9th स्टँडर्डमध्ये तर तुम्ही शिकलेला आहात म्हणजे तुमचा थोडा बेस तेव्हा तयार झालेला आहे. पण तरीही लक्षात ठेवा की जर स्टेटमेंट दिलेलं असेल आणि ते स्टेटमेंट जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल म्हणजे त्याचं जर प्रूफ लिहायचं असेल तर आपल्याला फिगर जी आहे तीच त्या स्टेटमेंटवरूनच काढावी लागते. स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे म्हणजे जे आपण गिव्हन लिहितो किंवा जे आपल्याला टू प्रूव्ह लिहायचं असेल हे सगळं त्या दिलेल्या स्टेटमेंटशी रिलेटेड असतं. म्हणून स्टेटमेंट आधी आपल्याला समजलं पाहिजे. मग आधी आपण स्टेटमेंट समजून घेऊया. The ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding heights. बघा त्यांनी काय म्हटलंय the ratio of areas of two triangles म्हणजे इथे आपल्याला दोन ट्रायंगल्स काढायचे. त्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो आपल्याला हवाय. मग हा रेशो दोन ट्रायंगल्स आपण इथे घेतलेले आहेत त्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो इज म्हणजे इज इक्वल टू लक्षात ठेवा. मग आपल्याला इज इक्वल टू काय दाखवायचं आहे इट इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे या ट्रायंगलचा जर बेस घेतला तर त्या बेसची करस्पॉन्डिंग हाईट. करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे काय तर जर बीसी बेस घेतला तर या बेसवर जी एडी हाईट आहे तीच हाईट घेऊन आपल्याला घ्यावी लागेल. या ट्रायंगलला दुसरी जरी कोणती हाईट दिलेली असेल तर ती हाईट घेऊन आपल्याला उपयोग नाही. म्हणून जो बेस दिलेला आहे त्या बेसची करस्पॉन्डिंग हाईट आपल्याला तिथे घ्यावी लागेल आणि बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट यांचा प्रोडक्ट म्हणजे या ट्रायंगलचा बेस आणि हाईट याचं प्रोडक्ट या ट्रायंगलचा बेस आणि हाईट याचं प्रोडक्ट याचा रेशो हा त्या दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोच्या इक्वल असतो. हे आपल्याला इथे दाखवायचं बरोबर. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये याचं कसं काही प्रूफ वगैरे दिलेलं नाहीये. सिंपल त्यांनी एक प्रॉपर्टी दिलेली आहे पण मी इथे घेताना ॲज लाईक प्रूफ इथे घेणार आहे. म्हणजे आपल्याला इथे फिगर काढलेली आहे दिलेल्या स्टेटमेंटवरून. आता आपल्याला त्यावरून गिव्हन घ्यावं लागेल. मग गिव्हन काय आहे बघूया आपण. गिव्हन आहे इन ट्रायंगल ABC. आता आपल्याला दोन ट्रायंगल्स त्यांचे बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट कोणती हे इथे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून आपण गिव्हन मध्ये इथे लिहूया इन ट्रायंगल ABC BC बेस आहे बरोबर ना. BC हा बेस आहे. BC इज बेस. आपण त्याला B1 घेऊया and AD is height. AD is height. त्या हाईटला आपण घेऊया H1. जसं ABC ट्रायंगल मध्ये लिहिलंय तसं आता आपण PQR ट्रायंगल मध्ये लिहूया. इन ट्रायंगल PQR PQR मध्ये QR is base. QR is
and PS is height. त्या हाईटला आपण घेऊया h2. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस कोणता आणि हाईट कोणती हे आपण लिहिलं, बरोबर आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला प्रूव्ह करायचं इथे. टू प्रूव्ह एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR त्यांच्या एरियाचा रेशो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR is equal to ratio of areas of two triangles is equal to. इथे आपण is equal to चं साइन दिलं. आता पुन्हा याच्या समोर आपल्याला लिहायचं आहे रेशो. रेशो कसला लिहायचा आहे? रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. मग ज्या ट्रायंगलचं नाव न्यूमरेटर मध्ये लिहिलेलं असेल त्याच ट्रायंगलचा बेस आणि हाईट याचा प्रोडक्ट इथे आला पाहिजे. मग ABC ट्रायंगल न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे मग त्याचा बेस आहे BC, हाईट आहे AD, म्हणजे इथे येणार BC इंटू AD आणि PQR ट्रायंगल डिनॉमिनेटर आहे म्हणून त्याचा बेस आणि हाईटचा प्रोडक्ट आपण इथे लिहिणार QR इंटू PS. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं, बरोबर आहे. आता आपल्याला याचं प्रूफ लिहायचं आहे. या साईडला लिहिते प्रूफ. आता बघा आपल्याला जी प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आहे ना ते एरियाज ऑफ ट्रायंगल्स म्हटले. मग एरियाज ऑफ ट्रायंगल्स म्हटलं की लक्षात घ्यायचं की इथे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग आपण आधी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला इथे लिहूया. We know that area of a triangle is equal to half into base into height. आपण फॉर्म्युला लिहिला, बरोबर आहे. मी ही जी स्टेप आहे ना या स्टेपला नंबर देते. आता याच्या पुढे घेऊया, याचं रिझन लिहूया आपण इथे. हा आपण काय लिहिलाय? फॉर्म्युला लिहिलाय, बरोबर की नाही. हा लिहिलेला आहे पण फॉर्म्युला. मग हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर आता प्रत्येक ट्रायंगल साठी आपल्याला तो फॉर्म्युला लिहावा लागेल म्हणून मग मी इथे लिहिते therefore area of triangle ABC is equal to half into ABC ट्रायंगलचा बेस आहे BC, हाईट आहे AD म्हणजे हाफ into BC into AD and area of triangle PQR is equal to half into base QR आहे आणि त्याची हाईट आहे PS. आपण दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला वापरणार, बरोबर. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेशो हवा आहे ना. मग टू प्रूव्ह मध्ये आपल्याला रेशो हवा आहे म्हणून याच्या नेक्स्ट स्टेपला आपण त्याचा रेशो लिहूया. मग इथे थर्ड स्टेप घेते. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू. मग हा रेशो घ्यायचा आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC साठी इथे घेणार हाफ इंटू BC इंटू AD हा फॉर्म्युला वापरणार आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR साठी इथे घेणार हाफ इंटू QR इंटू PS, बरोबर आहे. आपण दोन्हीचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले रेशोच्या फॉर्म मध्ये लिहिले. आता आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जे सेम असतील ते सेम असलेले आपण कॅन्सल करतो म्हणजे हाफ आणि हाफ कॅन्सल झाले म्हणजे इथे राहिलं काय? therefore area of triangle ABC upon area of
ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ हाफ कॅन्सल झाल्यानंतर इथे उरले BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. लक्षात ठेवायचं नेहमी जे आपल्याला टू प्रूव्ह असेल ना ते टू प्रूव्ह म्हणजे आपल्या प्रूफची ती लास्ट स्टेप असते, सगळ्यात शेवटची स्टेप असते. टू प्रूव्ह जे आहे ती स्टेप मला इथे मिळाली याचा अर्थ माझं प्रूफ या ठिकाणी लिहून पूर्ण झालं. येते लक्षात? एकदम सिंपल प्रूफ आहे. आता आपण बघणार आहोत सेकंड प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. लक्षात घ्या इथे त्यांनी म्हटलेलं आहे विथ इक्वल हाइट्स. म्हणजे आता ज्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे त्या दोन्ही ट्रायंगलच्या हाइट्स इक्वल आहेत हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बघा की आता या प्रॉपर्टीसाठी जेव्हा तुम्ही फिगर काढाल त्यावेळेला त्या दोन्ही ट्रायंगल्स जे तुम्ही काढाल ते या दोन पॅरलल लाईन मध्ये अशा पद्धतीने काढाल की त्यांचे बेस एका लाईनवर असतील आणि त्यांचे व्हर्टेक्स पण एका लाईनवरती असतील. म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगलच्या हाइट्स आहेत त्या हाइट्स इक्वल येतील. आता इथे बघा ABC ट्रायंगल मध्ये AD ही हाइट आहे, BC हा बेस आहे, बरोबर. PQR मी इथे हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल काढलेला आहे. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलला हाइट जी आहे ही हाइट या ट्रायंगलच्या बाहेरच्या साइडला आहे, बरोबर. पण लक्षात ठेवा इथे हाइट जरी PS असली तरी सुद्धा बेस म्हणजे ट्रायंगलची साइड QR हाच बेस राहणार आहे. मी इथे याला पुढे एक्सटेंड केलंय म्हणून SR हा बेस होत नाही. ट्रायंगलची साइड QR हाच त्या ट्रायंगलचा बेस असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मी आधीचा जो आपण प्रूफ घेतला ना त्या प्रूफ मधला जो सेम पार्ट आहे तर तो मी इथे रफ केलेला नाहीये. फक्त जो वेगळा आपल्याला लिहावा लागणार आहे तो पार्ट फक्त मी इथे आधीच्या थिअरम पेक्षा इथे रफ केलेला आहे आणि तो फक्त आता लिहिणार. मग बघा द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे इथे आपण दोन ट्रायंगल्स काढले पण दोन ट्रायंगल्स काढताना काळजी काय घ्यायची आहे विथ इक्वल हाइट्स आहे. म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगलच्या हाइट इथे इक्वल येतील असे आपण ट्रायंगल काढले. आपल्याला दाखवायचे की त्यांचे एरियाचे रेशो कसे असणार आहे इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे आता त्यांच्या एरियाचे रेशो हे त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे. म्हणजे आता गिवन मध्ये पुन्हा येणार आहे इन ट्रायंगल ABC BC इज बेस AD इज हाइट. इन ट्रायंगल PQR QR इज बेस अँड PS इज हाइट, बरोबर. आता इथे आपल्याकडे आहे इक्वल हाइट्स म्हणजे जे गिवन आहे त्या गिवन मध्ये एक पॉइंट आपल्याला एक्स्ट्रा इथे वाढवावा लागेल की इक्वल हाइट्स म्हणजे AD इज इक्वल टू PS. AD आणि PS हाइट इक्वल आहे ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण हे गिवन मध्ये लिहिलं. आणि आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की त्यांचे एरियाचे रेशो करस्पॉन्डिंग बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू ABC चा बेस आहे BC आणि PQR याचा बेस आहे QR. हे आपल्याला आता प्रूव्ह करून दाखवायचं आहे, बरोबर. पुन्हा प्रूफ आपला आहे तशी स्टार्टिंग येणार आहे. वी नो दॅट एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाइट फॉर्म्युला. मग दोघांच्या एरियाचा फॉर्म्युला लिहिला आपण त्यांच्या दोन्ही ट्रायंगलसाठी आणि मग आता त्यांचा रेशो घेतला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AD अपॉन हाफ इंटू QR इंटू PS, बरोबर. आता इथे फक्त हाफ हाफ हेच कॅन्सल होणार नाही तर इथे आपल्याकडे AD आणि PS या दोन्ही हाइट इक्वल आहेत, बरोबर की नाही. म्हणजे AD आणि PS या दोन्ही हाइट सुद्धा आपल्याला इथे कॅन्सल कराव्या लागतील कारण
इथे आपल्याला रिझन लिहावं लागेल. सिन्स AD इज इक्वल टू PS. AD आणि PS दोन्ही हाईट इक्वल आहेत म्हणून AD आणि PS कॅन्सल झाले. म्हणजे आपली नेक्स्ट स्टेप इथे येईल. Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की जे टू प्रूव्ह आहे ते टू प्रूव्हची जी स्टेप आहे ती स्टेप तुम्हाला प्रूफच्या लास्ट स्टेपच्या रूपामध्ये मिळते आणि ती लास्ट स्टेप मिळाली म्हणजे तुमचं प्रूफ या ठिकाणी पूर्ण झालं. आता ॲज अ रूल किंवा आपण एखादा फॉर्म्युला कसा वापरतो की ज्या वेळेला आपल्याला नंतर एखाद्या सम मध्ये वापरायचं असेल तर तो फॉर्म्युला आपण तिथे रिझन म्हणून लिहितो. तर तसं हे जे स्टेटमेंट आहे किंवा ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा वापर करून तुम्हाला ज्या वेळेला एखादं गणित सोडवायचं असेल तर त्यावेळेला रिझन म्हणून तुम्ही ती प्रॉपर्टी अशा प्रकारे लिहू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू BC आणि QR दोघांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजे इथे येणार B1 अपॉन B2 सिन्स H1 इज इक्वल टू H2. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या हाईट्स जर का सेम असतील तर त्यांचा एरियाचे जे रेशो आहेत ते एरियाचे रेशो त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतात. याच्या आधीची जी मी फर्स्ट प्रॉपर्टी घेतली ना तर त्या फर्स्ट प्रॉपर्टीला मी या पद्धतीने तुम्हाला लिहून दिलं नाही. इथे मी लिहून द्यायचं विसरले तर मी इथे लिहिते फर्स्ट प्रॉपर्टी म्हणून. फर्स्ट प्रॉपर्टीसाठी तुम्हाला जर हे लिहायचं झालं तर तुम्ही कसं लिहिणार. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B1 इंटू H2. त्या फर्स्ट प्रॉपर्टीच्या इथे मी याच्यासारखं हे लिहून द्यायला विसरले होते तर त्याचं मी या ठिकाणी तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे. ते फर्स्ट प्रॉपर्टीचं लक्षात ठेवा ते या समशी रिलेटेड नाहीये. हे सम जे आहे हे सम आपलं इथपर्यंत संपलं. त्या आधीच्या प्रॉपर्टीसाठी हे तिथे तुम्ही लिहून घ्या. येत्या लक्षात ही प्रॉपर्टी इथे आपण प्रूव्ह केली. काय प्रूव्ह केलं आपण. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. लक्षात आली प्रॉपर्टी सगळ्यांना. याच्यानंतर आपण घेऊया थर्ड प्रॉपर्टी. आता आपण थर्ड प्रॉपर्टी बघूया. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. मी पुन्हा सांगते बघा. ज्यावेळेला स्टेटमेंट तुम्ही वाचाल ना तर ते स्टेटमेंटचं रीडिंग सुद्धा तुमचं मिनिंगफुल असलं पाहिजे. म्हणजेच ते वाचत असताना त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे तरच त्याच्यावरून तुम्ही फिगर काढून गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ लिहू शकणार आहात. इथे काय दिलेलं आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे इथे पुन्हा आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हवा आहे. मग इथे मी दोन ट्रायंगल काढले. जरा फिगर आपण मगाच्यापेक्षा वेगळी काढली आहे कारण इथे त्यांनी म्हटलेलं आहे विथ इक्वल बेसेस. मग मी इथे असे दोन ट्रायंगल काढलेले आहेत ABC आणि DBC. या दोन्ही ट्रायंगलचा BC हा कॉमन बेस मी घेतलेला आहे. येते लक्षात. त्याच्याऐवजी तुम्ही दोन सेपरेट ट्रायंगल घेतले फक्त त्या दोघांची बेस जी आहे त्या बेसची लेंथ इक्वल ठेवली की काम झालं. कसंही घेऊ शकता. आता इथे लक्षात ठेवायचे की विथ इक्वल बेसेस आहे म्हणजे बेस इक्वल आहे हाईट नाही. त्यामुळे दोघांची हाईट वेगवेगळी आली पाहिजे. म्हणून बघा याचा व्हर्टेक्स या दोन पॅरलल लाईनच्या इथे आहे आणि याचा व्हर्टेक्स जो आहे तो मी त्या लाईनच्या आतमध्ये काढलेला आहे. बरोबर. आपल्याला दाखवायचं आहे की ज्या वेळेला मग बेस इक्वल असेल त्यावेळेला त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असतो. इट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स.
पुन्हा मगाशी जसं आपण गिवन टू प्रूव्ह लिहिलेलं तसं आपण इथे लिहूया. इन ट्रायंगल ABC, आपला ट्रायंगल आहे ABC, याच्यामध्ये BC इज बेस, समजा त्याला मी घेतलं B1 and AM is height, AM is height, त्याला मी घेतलं H1. आता DBC ट्रायंगल लिहूया. इन ट्रायंगल DBC, DBC ट्रायंगल मध्ये सुद्धा BC हाच बेस आहे, बरोबर, कारण त्याच्यावरच आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे, हाईट काढलेली आहे. BC इज बेस. आता हा पुन्हा B1, कारण जो बेस इथे आहे तो बेस इथे आहे, म्हणजे याला काही आपण दुसरा B2 असं लिहायची गरज नाहीये, इथे B1च येणार आहे. अँड DN is height, DN is height, H2. आता दोघांचाही बेस इक्वल आहे, म्हणजे B1 आहे, बरोबर ना, त्यामुळे इथे तुम्हाला वेगळं लिहायची गरज नाहीये. समजा जर आपण दोन ट्रायंगल वेगळे काढले असते आणि त्यांचा बेस वेगवेगळा घेतला असता तर इथे B1 आणि B2 घेऊन आपल्याला B1 इज इक्वल टू B2 असं लिहावं लागलं असतं, बरोबर आहे. आता टू प्रूव्ह लिहूया आपण. आपल्याला इथे प्रूव्ह काय करायचंय की दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC, एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू त्यांच्या एरियाचा रेशो हाईटच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रपोर्शन मध्ये आहे. म्हणजे ज्या ट्रायंगलचं नाव न्यूमरेटर मध्ये आहे त्याचीच हाईट येणार न्यूमरेटर मध्ये, AM हाईट, आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे DN, AM अपॉन DN. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, बरोबर. आता याचं प्रूफ लिहूया आपण. मगाशी दिल्या कशी स्टार्टिंग लिहिल्याची. we know that area of a triangle is equal to half into base into height. याचं रिझन लिहूया. हा काय दिला आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे, बरोबर. फॉर्म्युला. मग आता दोन्ही ट्रायंगलसाठी आपण लिहूया. therefore area of triangle ABC is equal to half, बेस आहे BC आणि हाईट आहे AM, and area of ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलचं आपलं नाव आहे DBC, DBC इज इक्वल टू हाफ, या ट्रायंगलचा बेस आहे BC आणि या ट्रायंगलची हाईट आहे DN. आपण जे इथे गिवन मध्ये लिहिलेलं आहे ते व्यवस्थित इथे बघून लिहायचं. आता आपल्याला हवा आहे त्यांचा रेशो, बरोबर. मग आपण इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू, आता ज्या ट्रायंगलचं नाव वरती लिहिलंय त्याचा इक्वल टूच्या राईटचा पार्ट न्यूमरेटर मध्ये येईल, हाफ इंटू BC इंटू AM, आणि डिनॉमिनेटर मध्ये येणार हाफ इंटू BC इंटू DN. therefore आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले हाफ आणि हाफ कॅन्सल झाले, BC आणि BC पण इक्वल आहे ते पण कॅन्सल झाले, बरोबर. म्हणजे मग इथे आपण लिहूया रिझन
area of triangle DBC is equal to AM upon DN. बघा बरं, जे आपलं टू प्रूव्ह होतं ते टू प्रूव्ह आपल्याला इथे मिळालं, बरोबर की नाही? म्हणजे आपलं प्रूफ इथे कंप्लीट झालं. आता हे पण आपल्याला शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू H1 अपॉन H2 सिन्स B1 इज इक्वल टू B2. दोघांचे जर का बेसिस इक्वल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी घेऊ. आता आपण बघूया लास्ट प्रॉपर्टी यामधली. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal bases and equal heights is 1:1. म्हणजे आता असे दोन ट्रायंगल्स आपल्याला हवे आहेत की त्या दोन्ही ट्रायंगलचे बेस सुद्धा इक्वल आहेत आणि हाईट सुद्धा इक्वल आहे, बरोबर आहे? म्हणून मग मी हे दोन पॅरलल लाईन मध्ये ट्रायंगल काढलेले आहेत बघा. त्या दोघांची हाईट पण सेम आहे आणि त्या दोघांचा बेस सुद्धा पण इक्वल काढायचा आहे, प्रपोर्शन मध्ये काढायचं, हे लक्षात ठेवा. आता प्रूफ आधी गिवन घेऊया आपण. आधी ज्या प्रॉपर्टीज ना दिलाय त्या प्रकारे. इन ट्रायंगल ABC, BC इज बेस, त्याला आपण घेऊया B1 and AD इज हाईट. हाईटला घेऊया आपण H1. इन ट्रायंगल PQR, PQR ट्रायंगल मध्ये QR इज बेस, त्याला घेऊ आपण B2 and PS इज हाईट. PS इज हाईट. हाईटला आपण घेऊया H2. इक्वल बेसिस आणि इक्वल हाईट्स म्हटलेले, बरोबर की नाही? म्हणजे गिवन मध्ये आपल्याला आणखीन एक पॉइंट कुठला वाढवावा लागेल? B1 इज इक्वल टू B2 and H1 इज इक्वल टू H2. हे त्यांनी आपल्याला दिलेले इक्वल बेसिस आणि इक्वल हाईट्स, त्यामुळे इथे आपण B1 इज इक्वल टू B2, H1 इज इक्वल टू H2 लिहिलं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, त्यांचा रेशो आपल्याला दाखवायचा आहे 1:1. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. प्रूफ लिहूया. सिंपल प्रूफ आहे. आता आधीचे 3 प्रूफ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये फार काही वेगळं नाही आपल्याला लिहायचंय, फक्त त्यांनी जो मेन पॉइंट दिलेला असेल तो मेन पॉइंट लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार फक्त आपला रेशो चेंज होतो. वी नो दॅट area of a triangle is equal to half into base into height. Therefore, area of triangle ABC is equal to येणार half, base आहे BC, height आहे AD, बरोबर? बेस आहे BC, height आहे AD and area of triangle PQR. मग PQR ट्रायंगल साठी बेस आहे QR आणि हाईट आहे PS. आता आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो हवाय, बरोबर? म्हणून थर्ड पॉइंट मध्ये आपण रेशो घेणार. एरिया ऑफ ट्रायंगल
इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AD अपॉन हाफ इंटू QR इंटू PS. देअरफोर आता इथे बघा हाफ आणि हाफ कॅन्सल झाले बरोबर. तसंच त्यांनी आपल्याला BC आणि QR हे पण दोन्ही इक्वल आहेत हे दिलेलं आहे बरोबर की नाही. B1 B2 इक्वल आहे आणि H1 आणि H2 आहे ते दोन्ही सुद्धा इक्वल आहेत म्हणजे हे पण इथे कॅन्सल होतील. BC QR पण कॅन्सल झाले, AD PS सुद्धा कॅन्सल झाले. इथे आपल्याला रिझन द्यावं लागेल याचं. Since BC is equal to QR, AD is equal to PS. BC आणि QR इक्वल, AD आणि PS इक्वल आहेत आपल्याकडे बरोबर आहे. म्हणजे मग आता इथे आलं therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सगळे गेले म्हणजे इथे आलं रेशो 1/1 म्हणजेच 1:1. आता बघा इथे आपण या पद्धतीने हा रेशो लिहिला म्हणून इथे आपल्याला 1/1 मिळाला. आपल्याला जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी रेशो 1:1 असा लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला हा रेशो लिहिताना कसा लिहावा लागेल बघा. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle PQR is equal to 1:1. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला इथे स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण रेशो लिहिला बरोबर. आता इथे जसं आपण नेहमी लिहितोय आधीच्या प्रॉपर्टीजना लिहिलं त्या पद्धतीने इथे कसं लिहिणार. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ triangle 2 is equal to 1:1 since B1 is equal to B2 and H1 is equal to H2. आता ही जी प्रॉपर्टी आहे ना या प्रॉपर्टी मध्ये आणखीन एक आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बघा दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1:1 आहे. मग हा एरिया ऑफ ट्रायंगल 2 इकडे डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे इक्वल टू च्या तिकडे गेले की न्यूमरेटर मध्ये झाले 1 नी मल्टिप्लाय केलं की सेम आन्सर येणार आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. हे केव्हा येईल ज्या वेळेला बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलचे इक्वल असतील तेव्हा रेशो 1/1 येईल म्हणजेच त्या दोन्ही ट्रायंगलचे एरियाज इक्वल येतील. या ठिकाणी आपण ज्या सगळ्यात महत्त्वाच्या सुरुवातीला सिमिलॅरिटी चॅप्टरच्या सुरुवातीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण इथे घेतलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण